नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज काय बघणार आहोत ते आधी मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ज्या गोष्टीत मला कधी हात घालायचा नसतो आणि मला इंटरेस्ट पण नाही या गोष्टींमध्ये, पण काही विद्यार्थ्यांमुळे मला हे बोलायला भाग पडलं आहे. ठीक आहे, मला ह्या गोष्टी अजिबातही बोलायच्या नसतात, पण कालच्या काही घटनांमुळे मला आपल्याच काही विद्यार्थ्यांपैकी, म्हणजे काही नाही, काहींचे तर मी गोष्टी सोडून दिल्या, पण काल हाईट झाली एका गोष्टीची, त्यामुळे काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. ठीक आहे, तर आज काय बघणार आहोत ते ठीक आहे, ते बघूया, मी तुम्हाला सांगते. पण हे जे मी सांगणार आहे, जे मला लॉंग टर्म फॉलो करतील यूट्यूबला, त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सगळ्यांनी हे ऐकणं माझ्या दृष्टीने खूप गरजेचं आहे आणि तुमच्या दृष्टीने पण गरजेचं आहे, कारण हे लेक्चर जर पुढे कंटिन्यू तुम्ही फॉलो करणार असाल तर काही गोष्टी तुम्हालाही माहिती पाहिजे. बरं, कालच्या काही एज्युकेशनल कमेंट्स होत्या, एज्युकेशनल म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या स्टडी रिलेटेड, तर त्यांना मला रिप्लाय करायला वेळ झाला, कारण दिवसभर काल मी प्रवासात होती, माझी दगदग खूप झाली काल, आणि रात्री मी घरी आले, उशिरा आले, माझ्यात अजिबात त्राण नव्हता, आराम करणं गरजेचं होतं, त्यामुळे त्या कमेंटला उशीर झाला मला. मी सकाळी उठून त्या कमेंटला रिप्लाय केलेला आहे. तर सौरभ सर, तुम्हाला इंग्लिशची व्होकॅबची लिस्ट हवी होती, तर आपण जेवढे व्होकॅबचे लेक्चर घेतले, जस्ट मी स्टार्ट केले होते आणि काही कारणास्तव खंड पडला, पण ते स्टार्ट करणार आहे पुन्हा. पण जेवढे झाले त्याची प्लेलिस्ट मी तुमच्या कमेंट खाली दिलेली आहे. आणि दुसरं, रोहित सरांनी विचारलं होतं की TCS PYQचं काही पुस्तक आहे का. तर सर, मी बाजारात जाऊन जेव्हा बघितले होते, त्याच्यापैकी मी जे हे विकत घेतलेलं आहे हे मला आवडतं. तर ज्या पुस्तकातून मी शिकवते त्या पुस्तकाची इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंक मी तुमच्या कमेंटला दिलेली आहे, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. ठीक आहे, तर मेन गोष्ट मला हे सांगायचं होतं की बघा, आता मी तुम्हाला बाळांनोच म्हणत जाईल. हे बघा बाळांनो, की एक तर मी तुमच्यावर खूप ट्रस्ट करते, हां. दुसरी गोष्ट, मी तुमची काळजी पण करते, हां. मी असे काही स्टुडंटचे नावं सांगू शकते की जे माझ्या नजरेत आहेत, ऑनलाईनचे खूप चांगले चांगले स्टुडंट आहे. ती लिस्ट जर मी वाचून दाखवली ना, मी लिहून काढले अक्षरशः त्यांची नावं. म्हटलं एखाद्याचं नाव स्किप नको व्हायला, एखादा बिचारा दुखावला जाईल जो मला फॉलो करत असेल, तो ती किंवा तो. ठीक आहे, मी त्यांची नावं नाही वाचून दाखवत, पण हे बघा, एक बॉन्डिंग निर्माण झालेलं असतं, माझं तरी होतं माझ्या स्टुडंटसोबत, हां. पण मी नेहमी माझ्या शिक्षकाच्या भूमिकेत असते. मी जर इथे रिप्रेझेंट तुम्हाला एक लीड करते आहे, हां, तर माझा हेतू शुद्ध तोच असतो. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते ना, निर्मळ आयुष्य जगा, निर्मळ मन ठेवा. हे असं का बोलते हे मी तुम्हाला सांगते. राहिली गोष्ट, माझ्या शॉर्ट्सचे जे व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही व्हिडिओ व्यतिरिक्त माझ्या दिसण्यावर कमेंट करत असाल, लुकिंग सो ब्युटिफुल, लुकिंग नाईस, हां, हे त्या व्हिडिओशी रिलेटेड नसतं ॲक्च्युली. तुम्ही माझ्या लेक्चरशी संबंधित बोला, डोळे खूप छान आहेत, हां, हेच मला ह्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या. मला ह्या परिक्षेत्रात तुम्हाला आणायचं नव्हतं, तुमचं गोष्टी डायव्हर्ट करायच्या नव्हत्या. पण तुम्ही जर ह्या गोष्टीने डायव्हर्ट होत असाल, आता त्या एका मुलामुळे मी सगळ्यांना बोलते, हे त्या एका मुलामुळे, हां. जर एखाद्याच्या मनात असं काही येत असेल तर तुम्ही वेळेच स्वतःच्या मनाला आवरा. आपल्या ह्या गोष्टी चालू आहेत सगळ्या अभ्यासासाठी, हां. बरं, माझ्याच बाबतीत नाही, आजूबाजूला कोणती मुलगी असू दे, तुमच्या आईबापाने तुम्हाला अभ्यासासाठी बोलवलं आहे. मी तुम्हाला हे सांगते, एक टीनेजरमध्ये असणारं प्रेम किंवा आकर्षण आणि एक आपण ठराविक वय पार केल्यानंतर, हां, म्हणजे मी तर माझ्या टीनेजरपासून आहे तशीच आहे. मला तेव्हाच कळालं होतं की मी कोणत्या टाईपची मुलगी आहे, हां. त्यामुळे तेव्हाचा माझा काहीच फरक नाही आहे. मी तेव्हा पण अशीच होते आणि आत्ताही अशीच आहे. त्यामुळे मी माझ्या बाबतीत फर्म तेव्हाही होते, आत्ताही आहे, हां. मग मला आता तुम्हाला हे सांगायचं आहे, मी एक तुमच्या ट्युटरच्या भूमिकेत आहे, तुम्ही त्याच नजरेने मला बघा. हे पण सांगते, मी तुमच्यापेक्षा मोठी पण असेल नाही, मी तुमच्यापेक्षा मोठी पण आहे. मी तुम्हाला काही इन्सिडेंट पण सांगणार आहे की, आणि मी पुन्हा सांगते, ह्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या, मला बोलायला भाग पाडतायत तुम्ही लोक. आता हे तुम्ही लोकांपर्यंत येतं, मी इतक्या भावना जपते सगळ्यांच्या, त्या एका स्टुडंटमुळे मी इथे बोलायला आली आहे, हां.
बरं, मग ह्या गोष्टींवर मी काही लिगल ॲक्शन घेऊ शकत नाही नाही घेऊ शकत का? तर 100% घेऊ शकते. पण शेवटी मी असा विचार करते, मोठ्यांनी लहानांना माफ करायचं असतं, एक चान्स द्यायचा असतो. तर ज्या सरांना उद्देशून मी हे बोलते आहे, ज्या सरांना उद्देशून मी हे बोलते आहे, तर त्यांना हे कळत असेल. तर सर, मी पुन्हा सांगते, मी लिगल ॲक्शन कोणत्या याच्यावर घेऊ शकते जी मला तुमच्या बाबतीत घ्यायची नाही आहे. का नाही घ्यायची आहे? कारण मी तुमच्या पूर्वीपासूनच्या कमेंट बघत आलेली आहेत आणि तुम्ही अख्खं माझं यूट्यूब सर्च करा, मी कशा पद्धतीने मुलांशी अटॅच आहे, कशा पद्धतीने मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जावं. आजचा व्हिडिओ होऊ दे, लांब झाला तर झाला, पण तुम्हाला ह्या गोष्टी कळायलाच पाहिजे जे मी सांगते ते. तर मला ही अपेक्षा नव्हती की तुम्ही ह्या लेवलला जाऊन अशी काही कमेंट कराल. ठीक आहे, तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमचं पूर्वीपासून जे बिहेवियर होतं अगदी व्यवस्थित होतं, एक चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे. काल तुम्हाला काय झालं मला माहिती नाही. ठीक आहे, तर अशा गोष्टी तुम्ही होऊ देऊ नका. आणि ही जी तुमची कमेंट होती ती मी आत्ता पण विद्यार्थ्यांना दाखवू शकते, त्यात माझं काय नाही. पण मला तुम्हाला कुठेतरी प्रोटेक्ट करायचं आहे सध्या, की तुमच्या करिअरवर परिणाम नको व्हायला. एखादी घटना असते बघा आयुष्यात, जी आपल्याला टर्निंग पॉईंट असतो, ती एक तर घडवते किंवा बिघडवते. तर आता हा टर्निंग पॉईंट समजा तुम्ही तुमच्या आयुष्याचा. तुम्हाला घडायचं आहे का बिघडायचं आहे? तुम्हाला घडायचं आहे का बिघडायचं आहे हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे आता ह्या लेक्चरनंतर, जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघत असाल तर. बरं, ज्या टाईपची तुम्ही कमेंट केली मला ही शंका निर्माण झाली की तुम्ही खरंच स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आहात की नाही. कारण स्पर्धा परीक्षा करणारा कोणताच मुलगा किंवा मुलगी अशा लेवलला जाणार नाही. मी खरंच सांगते, नाहीच जाणार. बरं, राहिली माझ्याशी दिसण्याच्या रिलेटेड कमेंट करण्याच्या. आता काही गोष्टी आम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो ज्या असतात. आता फॉर एक्झाम्पल, एखादीचे डोळे छान आहेत, एखादी दिसायला छान आहे, एखाद्या मुलीचे डोळे छान आहे. आता ह्या कॉम्प्लिमेंट म्हणते मी, ह्या लहानपणापासून मिळतात मला, लहानपणापासून. म्हणजे मला तर जन्माला आल्यानंतर मला काही वेगळं वाटायचं नाही, पण जेव्हा मी शाळेत जायला लागली, कॉलेजला जायला लागली, माझं अख्खं कॉलेज लाईफ त्या डोळ्यांवरून चिडवण्यात गेलेलं आहे. आणि ते मी पॉझिटिव्हलीच घेतलेलं आहे. कारण ठीक आहे, डोळे आवडतात. आता ह्याच गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या, माझ्या डोळ्यांवर मी येऊन काय बोलायचं. पण ज्या पद्धतीने तुम्ही काल कमेंट केल्या, आता ज्यांनी या वाचल्या असतील त्यांनी ठीक आहे, त्यांना निदर्शनात आलं असेल. बरं, डोळ्यांच्याच बाबतीत नाही, तुम्ही त्या पलीकडे जाऊन बोलले. मला त्या गोष्टी बोलायच्या आहेत. तर तर मी दिसायला कशी आहे काय हे मला तर नव्हतं कळत. मला लोकांकडून कळतं की मी कशी आहे काय आहे, स्वभावाने पण आणि दिसायला पण. ठीक आहे, दिसण्यापेक्षा पण माझा स्वभाव लोकांना खूप आवडतो, माझे विचार आवडतात. काही मुलं अतिशय लहान असतात वयाने. आता मी 22-23 वर्षाच्या मुलांचा विचार करू शकते. ते नुकतेच तरुण झालेले असतात. त्यांना हे पण कळत नाही की समोरच्या मुलीशी बोलायचं कसं, काय करायचं, कितपत तिच्याशी संभाषण केलं पाहिजे, कितपत नाही केलं पाहिजे. जेव्हा ते माझ्याशी संभाषण करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही, मॅडम मॅच्युअर्ड आहेत, मॅडम मे बी एजने पण जास्त असतील, सो आपण रॉंग डायरेक्शनने चाललो आहोत. आणि बस मी तिथे स्टॉप करते. इवन मी तुम्हाला सांगते 20 नाही 23-24 वर्षाच्या मुलांचे पण माझ्याकडे हे आहेत. मी त्यांना मेसेज केलेले. कुठून नंबर मिळवता मला माहीत नाही. आमचे ग्रुप्स असतात, ग्रुप्समध्ये एकत्र येतात, त्याच्यातही काही आउटसायडर असतात. बरं, माझा DP काय सगळ्यांना दिसत नाही नंबर असला तरी. ज्यांच्याकडे नाव सेव्ह असेल माझं किंवा त्यांचं माझ्याकडे, त्यांना माझे ग्रुपमध्ये पण DP दिसतात. मग हे लोक लहान मुलं का होईना कोणत्या उद्देशाने येतात. बाळांनो, अभ्यास करा, स्वतःचं आयुष्य घडवा, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती, मला आणि हे सर असे वागले, पण तुम्ही बाकीचे स्टुडंट तरी नका वागू. मी दाखवू का तुम्हाला, नाव वाचून दाखवू का की कोणते स्टुडंट कसे माझ्याशी अटॅच झालेले आहेत. पण ते म्हणजे माझ्या मनात तर खूप निर्मळ भावना आहे त्यांच्याविषयी. आणि मे बी तुम्हालाही माझे लेक्चर तुम्ही फॉलो करतात. प्रत्येक नातं विश्वासावर असतं. तर आज त्या सरांनी केलं म्हणजे ह्या गोष्टी अशा पद्धतीने करू नका की जेणेकरून माझ्या नजरेतून तुम्ही पडून जाल. कळलं? म्हणजे सर, तुम्ही जे काही वक्तव्य केलं
त्यामुळे तर माझ्यासाठी शॉकिंग होतं. ठीक आहे, मी त्या गोष्टी किरकोळ म्हणून घेतल्या, कारण ह्या गोष्टी चालू राहतात. आता मी तुम्हाला हे पण सांगते, जस्ट रिसेंटची घटना. राज्यसेवेचे रिझल्ट लागले, त्याच्यातून एका मुलाचा मला कॉल आला, एकदम छान रँक होल्ड केलेला आहे. त्याने मला कुठे पाहिलं, काय पाहिलं मला माहिती नाही. मी चष्मा कोणत्या रंगाचा वापरते, मी इंटरव्ह्यूला साडी कोणती घातली होती, माझ्यापेक्षा त्याला जास्त माहिती. त्याचा जेव्हा मला फोन आला तेव्हा, कोणता मुलगा माझ्याशी जेव्हा कोणत्या हेतूने बोलतो, हा हेतू मला लक्षात यायला लागतो. इवन तुमची कमेंट माझ्या व्हिडिओला जर असेल ना, ब्युटिफुल व्हिडिओ, मला पुढच्या वेळेस माहिती असतं, मला तेव्हाच कुणकुण लागते की ब्युटिफुल तू कोणत्या गोष्टीला म्हणतोय, कळलं. त्यामुळे एवढी माझी मॅच्युरिटी आहे, एवढं मी आयुष्य जगले आहे की कोण कोणत्या उद्देशाने माझ्याशी बोलतं. तर त्या मुलाचा बघा, मी काय करते, ठीक आहे, भावना सगळ्यांना असतात, या गोष्टी मी कन्सिडर करते. मी कोणाला आवडत असेल, ठीक आहे, कोणी कोणाला आवडू शकतं, त्यात मी कोणाला आवडत असेल मी पाबंदी नाही घालू शकत. पण ठीक आहे, त्या मुलाने खूप छान रँक होल्ड केलेली, त्याचा मला फोन आला आणि मला हे कळतं की, आणि त्याची भावना कदाचित निर्मळ असेल, त्याला लग्नाची मागणी वगैरे घालायची असेल. मी ह्या पण गोष्टी सांगते. मी एवढं का सांगते की मला माझ्या आयुष्यात कसं साफ राहावं लागतं आणि पुढे मार्गक्रमण करावं लागतं. आणि ही गोष्ट मी जेव्हा घरच्यांना सांगत होती, ते तर इतके हसतात या गोष्टीला, इतके हसतात. माझ्या भावाला पण सांगते बरं, कालचा इन्सिडेंट पण मी माझ्या भावाला सांगितलं. तर तो तर म्हणतो ठीक आहे, तो तर सांगतो मला, पण तो म्हणतो तू हँडल कर, पुढे बघू, मग मी पडतो मध्ये. तो आत्ता पण येऊ शकला असता, पण मला नाही आणायच्या या गोष्टीमध्ये, ठीक आहे. तर तो किस्सा असा की विचारलं त्या मुलाने, आता साहजिक आहे, त्याला जर लग्नाची मागणी घालायची असेल, तो माझ्या एजवर येईल, त्याला माहिती काढायची असेल, आणि इतकं असेल की त्याने त्याच्या घरच्यांची परमिशन पण काढून घेतलेली असेल की असं आहे, त्या उद्देशाने त्याने जर फोन केला असेल. बरं, आता मी सांगतेय, जर त्याच्या मनात हे सगळं असेल, जर मी सांगतेय की आता हे तर क्लिअर झालं बाबा, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, क्लिअर झालं, तू रस्त्यातून बाजूला होऊन जा ना, तू तुझा मार्ग वेगळा कर, मी माझा मार्ग वेगळा करते. हे एका फोनची गोष्ट आहे, ही एका फोनची, ना त्याची ओळख ना माझी ओळख, पण कुठेतरी बघितलेलं असतं, कुठून तरी माहिती मिळते, ग्रुपमधून नंबर मिळतात, माझ्यापर्यंत येतात. राज्यसेवेतून क्लास 1ची पोस्ट होल्डर. मग जर मला हे कळतंय की तू माझ्यापेक्षा लहान आहेस वयाने, माझ्या मनात नाही आहे तुझ्याविषयी काही, तरी तू जर हे म्हणत असशील की मी तुला तुझ्या नावाने अगं करून हाक मारतो, आणि तो जर मला म्हणतो तू पण मला माझ्या नावाने हाक मार, माझी जीभ नाही रेटत या गोष्टींना. म्हणून मी तुम्हाला म्हणते ना, मला कोणी कोणती पोस्ट होल्ड केली आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ती व्यक्ती कशी आहे, त्याची वृत्ती कशी आहे, याच्यावर माझ्या गोष्टी खूप डिपेंड आहेत. जर तुम्ही क्लास 1ची पोस्ट होल्ड करता आणि तुम्हाला कसं वागायचं, कसं बोलायचं, समोरच्याशी कसं रिप्रेझेंट व्हायचं, तुम्हाला हेच समजत नाही, तर काय करायचं त्या पोस्टला धरून. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यात टाइमपास हा शब्द नाही आहे. टाइमपास असं वेळ वाया घालवणं या दृष्टीने टाइमपास नाही म्हणत आहे, ते तर मी लहानपणापासून वेळ वाचवते. टाइमपास एखाद्याला सोबत घेऊन टाइमपास करणं, अतिशय मला राग येतो या गोष्टीचा. या गोष्टी मी माझ्या उभ्या आयुष्यात केल्या नाही आणि कधी करणार पण नाही आहे. कळलं तुम्हाला. जर एखाद्या मुलाला हे कळत असेल की ठीक आहे आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे, आपल्याला आवडत होती नाही होते, कळालंय तुला, तू तुझा रस्ता वेगळा कर. त्या मुलीचा तर काही प्रश्नच नव्हता, तू जस्ट विचारायला गेला होता, तिथपर्यंत गोष्ट आली पण नाही, तिथेच गोष्ट ब्रेक झाली कारण मी त्याच्यापेक्षा मोठी होती. कळलं. पण तेही तू सोडून तू जर पुढच्या म्हणजे तू ओळखच वाढवायचा प्रयत्न करणार आहे, तुला टाइमपासच करायचा आहे, तर अशांचा माझ्या जीवनात कोणताही रोल नाही आहे. मग तो कोणत्याही पोस्टवर असू दे, पर IPS असू दे, नाही तर कोणताही असू दे, मी तुम्हाला खरं सांगते, तुझी पोस्ट तुझ्या घरी बाबा, तुझ्या एका पोस्टने मी कोणत्याही गोष्टीवर भाळणार नाही आहे. कळलं. आणि मी तुम्हाला एक सांगते, लहानपणी जेव्हा मला कळायला लागल्या गोष्टी, मी तुम्हाला खूप गोष्टी माझ्या आयुष्याशी रिलेटेड सांगते, जेव्हापासून मी हे सगळं जग बघायला लागली आहे, मला कळायला लागलं आहे, तेव्हापासून मी ही गोष्टी ठरवली आहे. हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही, हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही. कारण एखादा फार मोठ्या पोस्टवर आहे आणि तो जर पैशाची मागणी करतोय, तो त्याच्या पोस्टवर धिक्कार आहे माझ्या दृष्टीने, की बाबा तुझ्याकडे पोस्ट पण आहे
आणि म्हणजे ज्याच्याकडे पोस्ट नसेल त्याने हुंडा मागितला म्हणजे मग मला चालेल का? नाही, हुंडा घेणाऱ्याशी मला लग्न करायचं नाहीच आहे. म्हणजे ती व्यक्ती तिथेच माझ्या नजरेतून पडेल, मग त्याची पोस्ट कोणतीही असू दे. मग त्याची पोस्ट चांगली आहे म्हणून मग त्याच्या मागे मागे फिरायचं आहे असं माझ्या आयुष्यात तत्वच नाही आहे. बरं, तुम्हाला असं वाटतं का की मी हे शिकवते, मी एकटीच आहे, मी बाकीच्या गोष्टी बोलून दाखवत नाही? मी किती दिवस तुम्हाला माझी पोस्ट पण सांगितली नाही की मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे. किती दिवस, माझ्या 2021 पासून माझं चॅनल आहे. हां, मी चेहरा खूप उशिरा दाखवायला लागले, मी माझा लोगो खूप उशिराला दाखवायला लागले. हां, लोगो म्हणजे लोगोच्या ठिकाणी माझा फोटो ठेवायला लागले. हां, राहिली कम्युनिटी पोस्टला मी वेगवेगळे थॉट टाकत असते. नंतर मी तुम्हाला काही नोटिफिकेशन्स देत असते की हे आजचं असं असं आहे. तर हां, एक गोष्ट जे मी तुम्हाला माहिती देत असते ना तिथे कोणती, की आजचं लेक्चर इतक्या वाजता पोस्ट होणार आहे किंवा मी लेक्चर टाकू शकत नाही, तर त्या ठिकाणी त्या पोस्टला लाईक करत जा. याच्यावरून मला काय कळतं की तुम्ही बघितलंय, माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलाय, ॲटलिस्ट तिथे तरी लाईक करत जा. की मग म्हणजे मला कळतं नाही अरे माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. इव्हन टेलिग्रामला जर बघत असाल एखादा मेसेज कोणता, जर मी तुम्हाला निरोप दिलाय काही, तर त्याला लाईक करत जा. ॲटलिस्ट मला हे समाधान मिळतं की नाही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कम्युनिटी पोस्टवर अशा माहिती मी देत असते, व्हिडिओच्या लिंक देत असते. काही गुड थॉट्स, हे माझे फेवरेट आहेत. गुड थॉट्स मला आवडतात, जे आयुष्याशी रिलेटेड असतात, जे आपण आयुष्य जगलेलो असतं त्याच्याशी रिलेटेड असतात. काही थॉट्स मनाला भिडतात. कधी कधी मी माझे फोटो स्वतःचे पोस्ट करते. माझे फोटो तुम्हाला माहिती असतील तर सोज्वळ आहेत, कुठेही तिथे भपका कोणत्याही गोष्टीचा नाही आहे. एक सोज्वळ मुलगी असते त्या टाईपने माझे फोटो आहे. त्या फोटोला जर तुम्ही काही विचित्र म्हणजे लुकच्या वाईजच कमेंट करता आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही बोलता तर तुम्ही खूप चुकीचं वागताय. कळतंय तुम्हाला? खूप चुकीचं वागताय. बरं, विषय हा होता की तुम्हाला हे असं वाटतंय का की हे सगळं मी रन करते, तुम्हाला मी दिसताना एकटी दिसत असेल तर मला बॅकअप टीम नाही आहे कोणती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, बॅकअप टीमचं तर जाऊ द्या, बॅकअप टीमची तर गोष्ट दूरची आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या पूर्ण खानदानात म्हणजे आमच्या रिलेटिव्हजमध्ये, हां, नातेवाईकांमध्ये कोणाचा भडीमार जास्त आहे कोणत्या प्रोफेशनचा? एक तर डॉक्टरमध्ये MBBS MD झालेले, म्हणजे नुसतं प्लेन MBBS नाही, MBBS MD झालेले, BDS झालेले आणि BMS झालेले. ह्या 3 टाईपचे डॉक्टर माझ्या नातेवाईकांना, माझे सख्खे खूप आहेत. त्याच्यानंतर वकील लोक परत जवळ रक्ताच्या नात्यातून घरापासूनच स्टार्ट होते असं समजा. आज सुद्धा माझ्या घरी एक जज मॅडम येणार आहेत 12 वाजता. हे व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधी माझ्या बहिणीने मला तेच सांगितलं, अवतार नीट करून बस, माझी मैत्रीण येणार आहे. ठीक आहे. जज मॅडम, वकील, टॉपचे वकील आहेत माझ्या ओळखीचे म्हणजे घरापासूनच स्टार्ट होते वकिलांची. हां, तिथे कमी नाही आहे. माझं फ्रेंड सर्कल फार मोठं आहे. माझ्या ओळखीच्या पोलिसांची कमी नाही आहे. हां, म्हणजे एवढं असून मी डाऊन टू अर्थ असते. मी कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला बडे जाव किंवा दिमाग दाखवत नाही. मला माझी पोस्ट पण तुम्हाला सांगायची नव्हती, पण कुठेतरी मी प्रत्येक गोष्ट बोलत जाते ना, तर तेव्हा त्या गोष्टी आड येतात की माझ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे. कळलं? त्यामुळे ह्या गोष्टी मग मी तुम्हाला सांगण्याचं टाळत असते. हां, पण मग कधी कधी मला ह्या गोष्टी सांगणं भाग पडतं, जसं मी तुम्हाला माझी पोस्ट सांगितली. हां, तर मी तुम्हाला एक किस्सा सांगते. आता हे तर ठीक आहे, माझ्या घरचे जे काही जवळचे आहेत त्यांची तर मला देवाच्या कृपेने कधी गरज लागतच नाही. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. या इन्सिडेंट्स म्हणून तुम्ही काय घ्याल, खास करून मुलींनी तुम्हाला जर कुठून बाहेरून विचित्र आणि अजून एक तो घटना सांगायच्या आधी मला एक सांगा, एखादी मुलगी दिसायला छान असेल, हां, मग त्या मुलीने, हे ठीक आहे एखादीने फोटो पोस्ट केला, हां, ती तिची मर्जी, तुम्ही कॉम्प्लिमेंट देऊ शकतात, पण तुम्ही वेगळ्या लेवलला जाऊन नाही बोलू शकत. हां, तर मला काय सांगायचं होतं, एखादी मुलगी सुंदर असेल, हां, जर ती कोणाच्या नजरेत भरत असेल, मग तिने बाहेर जाणं सोडावं का? जर तिला बाहेर गेल्यावर कोणाचा त्रास होत असेल, हां, तर मग तिने वावरणं सोडावं का? नाही ना. तर तिचा दोष काय? उलट ती छान आहे, देवाच्या कृपेने दिलंय देवाने तिला. हां, आणि मी नेहमी म्हणते, रूप रंग सगळं भगवंताने दिलेलं असतं. कोणी कोणत्या गोष्टीवर काय म्हणतात अभिमान बाळगायचा नसतो, गर्व करू नका. ठीक आहे. आणि मी तुम्हाला हे म्हणजे विषय खूप वाढेल,
पण ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत, अतिशय. म्हणजे मी तुम्हाला सांगते, काल ती कमेंट येण्याच्या आधी मी ह्या व्हिडिओच्या अंडर लेक्चर करणार होती की हाऊ टू कॉन्टॅक्ट मी. माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार होती, खोटं नाही सांगत. ती कमेंट आली. त्या कमेंट नंतर म्हटलं, जर अशा पद्धतीने मुलं जर रिॲक्ट होत असतील माझ्यासोबत तर मग काय अर्थ आहे तुम्हाला नंबर देण्यात? काहीच नाही. का देऊ मी तुम्हाला नंबर माझा? हां, ठीक आहे, बाकीचे ऑप्शन असतात, मी त्याला ब्लॉक करू शकते जर कोणी माझ्याशी ह्या पद्धतीने बोललं. हां, पण मग मी का देऊ? म्हणजे त्या एका मुलामुळे माझा नंबर तुमच्यापर्यंत नाही येते, कळलं? हे होतं. मी तर आज म्हणजे काल परवा रात्रीपासून मी विचार केला, आणि हा विचार करायला पण तुमच्यातले काही स्टुडंटने भाग पाडलं. इतके साधे सोजवळ स्टुडंट आहे, मुली पण आणि मुलं पण. हां, इतके चांगले स्टुडंट आहे तुम्ही लोक, की मी एक क्षण विचार केला की नाही, आपण देऊया यांना नंबर, देऊया एक, आणि ज्याच्या थ्रू तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहाल. हां, कारण ह्या 2-4 दिवसापासून काही लोकांच्या कमेंट्स मला फार चांगल्या, आणि फार ते कुठे जॉब करतात, कसे ते वर्क करतात, त्याच्यातून ते कसे पुढे जात आहेत हे कळतंय. त्या व्यतिरिक्त एका मॅडमने पण मागितला होता, एका सरांनी पण मागितला होता. पण आणि ह्याच गोष्टींमुळे मी समोर यायला पण नाही म्हणत होती. म्हणजे बरेच दिवस लावले की एकाक्षीच्या लोगोच्या इथे माझा फोटो टाकणं, शॉर्ट्स व्हिडिओ बनवणं. पण मी म्हटलं का म्हणून मग किती दिवस ना असं राहायचं? बरं, काय करते मी इथे? डान्स करते, गाणे म्हणून दाखवते, काय करते? हां, एज्युकेशनल व्हिडिओ बनवती आहे. हां, एखादा फोटो पोस्ट केला, त्यात वावगं काय आहे मग? आता हां, हे त्या मुलांसाठी नाही ज्यांनी मला नाईस लुक मॅम, नाईस पिक मॅम ह्या कमेंट सोबर समजते मी. हे स्पेसिफिकली कालच्या सरांसाठी आहे. आणि सर, मला तर तुमच्याकडून अपेक्षाच नव्हती, अजिबातही अपेक्षा नव्हती. तुम्ही बघा तुमचा ट्रॅक कुठे चाललाय. हां, बरं, तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला ब्लॉक नाही करू शकत? मी अजूनही तुम्हाला ब्लॉक केलेलं नाही आहे. का? कारण तुमचा मी जो रेकॉर्ड बघते ना आधीपासूनचा, खूप व्यवस्थित आहे. मग तुम्हाला काल काय झालं होतं? आणि जर असे विचार तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही भरकटताय तुमच्या आयुष्यात. वेळी स्वतःला आवर घाला. मला तर वाटते तुम्ही नाही आहे, तुम्ही MPSCचे स्टुडंटच नाही आहात. बरं, मला जो इन्सिडेंट सांगायचा होता, मुलींना मी सांगते तो इन्सिडेंट. की तो इन्सिडेंट असा होता की म्हणजे मुलींना सांगायचे की तुमच्या आयुष्यात काही कोणी तुम्हाला त्रास देत असेल, किंवा अजून काही वेगळे प्रॉब्लेम असतील, घरगुती हिंसाचार असेल, किंवा काही पॉलिटिकल्स लोक असतात की ज्यांना जे खूप अरेरावी करतात. हां, या सगळ्या याच्यातून मग मुलींना जर समजा पाठबळ नसेल, आता मी हा ट्रू इन्सिडन्स माझ्याच बरोबरच्या सांगते, फक्त मी हे सांगणार नाही की घटना काय झालेली. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं त्या इन्सिडन्समधून की मला मग अशा याच्यात काय घडलं होतं हे मी तुम्हाला सांगणार नाही. नॉट मेजर थिंग, पण मला असले पावलं उचलावे लागले. मी माझ्या मित्राला फोन केला, जो डेप्युटी कलेक्टर तेव्हा पण होता. त्याला फोन केला, म्हटलं अरे बाबा असं असं आहे, असं म्हणजे तो मला कधी हेच विचारत नाही की तू का विचारते आहे, त्याला फक्त मी सोल्युशन विचारते, फार ट्रस्ट करतो. बरं, अजून एक, मी जेव्हा म्हणते हा माझा चांगला मित्र, हां, याच्यात फक्त आणि फक्त मित्र या शब्दात फक्त मित्रच असतं. हां, माझे कोणी मॅडमचा मित्र, हां, म्हणजे माझे बोटावर मोजण्या इतके चांगले सोजवळ मित्र आहेत, आणि ते मित्रच आहेत. हां, मग मी असं नाही म्हणणार की तो माझा भाऊ आहे. मित्र आहेत. माझ्या सगळ्या मित्रांची लग्न झालेली आहेत. हां, त्यांच्या मुलाबाळांना घेऊन ते माझ्या घरी येतात. म्हणजे आणि हां, माझ्या घरच्यांना माझे सगळे मित्र माहिती आहेत. हां, म्हणून मी हे तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकते की माझा चांगला मित्र. त्यामुळे मित्र ह्या डेफिनेशनमध्ये फक्त मित्र. हा जर असेल कोणी माझ्या आयुष्यात तर कळेल तुम्हाला. हां, पण ह्या घडीला जर तसं काही नाही आहे, तर जेव्हा मी म्हणते माझा खूप चांगला मित्र, तर हेच मी तुम्हाला सांगते. मित्र या डेफिनेशनमध्ये मित्र ही फार निर्मळ कन्सेप्ट आहे, आणि प्रेम ही पण एक खूप फार निर्मळ कन्सेप्ट आहे. सरमिसळ कोणत्याही गोष्टीची करू नका. तर जो डॉक्टर आहे प्रोफेशनने, त्याला मी कॉल केला, त्याला म्हटलं हे असं असं आहे, मला सांग की मी कुठे जाऊ शकते. मी पोलीस आयुक्तांना, पोलीस स्टेशनच्या त्यानेच मला सांगितलं, एक काम कर म्हणे, तू पोलीस आयुक्तांकडे जा. म्हटलं मला जाता येईल का? बरं, त्याने मला हे पण नाही विचारलं काय झालं, त्याला एवढंच कळालं मी टेन्शनमध्ये. तो म्हणे तू काही टेन्शन घेऊ नको,
तू बिंदास जा पोलीस आयुक्तांकडे, तुझा नाही घेतलं तर मला सांग. तर म्हटलं ठीक आहे मी जाते. मी आता हे तुम्हाला काय सांगते आहे, जर तुम्ही लोक कोणी अडचणीत असाल, तुमच्या जिल्ह्यात पण ही प्रोसिजर असेल ज्या प्रोसिजरमधून मी गेली आहे, तर मी काय केलं, मी गेले पोलीस आयुक्तालयात. तिथे असते, जर आपण त्यांना विचारायचं की मला पोलीस आयुक्तांना भेटायचं आहे, मग ते विचारता काय प्रॉब्लेम आहे, मग आपण आपला प्रॉब्लेम सांगायचा. ते मग हे नाही म्हणत, ते स्वतः डोकं नाही लावत बाहेरचे लोक. ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही फक्त ह्या कागदावर तुमचं कारण लिहा, आपली चिठ्ठी तयार करता आणि ती चिठ्ठी पुढे आयुक्तांकडे गेलेली असते. आणि मग ते आपल्याला सोडणार असतात. बरं, आयुक्तांच्या तिथेही आय थिंक रेकॉर्डिंग सगळं चालू असतं. जेव्हा आपण आयुक्तांसमोर जातो ना, तिथेही CCTV कॅमेरे चालू असतात, कोण काय बोलतं ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात. बरं, आमच्या मेडिकल फील्डमध्ये एक प्रोटोकॉल असतो, जेव्हा एक मेल डॉक्टर असतो तो जेव्हा फिमेल पेशंटला चेक करतो तेव्हा सोबत एक फिमेल सिस्टर असते. म्हणजे तो कधीच एक मेल डॉक्टर एका फिमेलला एकांतात चेक करत नाही. हा आमचा आत्तापर्यंतचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यासोबत एखाद्या 2 सिस्टर असतातच. हा प्रोटोकॉल सगळेजण फॉलो करतात. तसंच त्या दिवशी मला हे कळालं की हा प्रोटोकॉल, ही जुनी गोष्ट आहे की हा प्रोटोकॉल पोलिसांच्या याच्यात पण लागू होतो. तर माझी वेळ आली, मी सरांसमोर गेले. माझ्यासोबत होत्या लेडीज पाठवतात, मग एक लेडी कॉन्स्टेबल असेल किंवा तिथे त्या असतात आपल्यासोबत, म्हणजे आपण त्यांच्यासमोर एकटे नसतो. ठीक आहे. हां, बरं ऐका, मग आपण त्यांच्यासमोर जातो तेव्हा ते आपण जे सांगू ती पूर्व दिशा मानतात का? नाही, ते पोलीस लोक आहे, त्यांना माणूस बघतात तो खोटा आहे का खरा हे कळतं. बोलण्याच्या तरीक्यावरून त्यांना कळतं की ही समोरची व्यक्ती खोटी आहे का खरी. तर त्यांच्यासमोर मी गेले, मी त्यांना माझी काय हकीकत आहे ती सगळी सांगितली. त्यांनी मला एक प्रश्न विचारला सगळ्यात पहिला, आणि कुठेही त्यांच्या चेहऱ्यात दयाभाव किंवा बिचारी मुलगी आहे असं आहे, कुठेही ते त्यांच्या पोझिशनला एकदम स्ट्रिक्ट. आणि मलाही कोणाची दया घ्यायची नसते, आणि मला हेच म्हणायचं असतं की तुम्ही तुमच्या जागी ना प्रामाणिक राहा, स्ट्रिक्ट राहा, म्हणजे तो तडफदारपणा तुमच्यातही येतो. तर मी त्यांना म्हटलं की त्यांनी मग मला त्यांना काही घेणं देणं नसतं, त्यांना त्यांचं पडताळणी करायची असते, समोरचा किती खरं बोलतोय आणि किती खोटं बोलतोय. ठीक आहे. तर मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला का नाही गेले. मी त्यांना म्हटलं कारण मला माहिती आहे ना सर की त्या लोकांवर पण दुसऱ्यांचा वरद हसतो असतो. माझी फिर्याद कोण घेणार आहे. सर म्हणे ठीक आहे. मग सरांनी अजून मला प्रश्न विचारले, मी उत्तरं दिले. मग नंतर मी चिडले, मी टेबलवर हात टेकून उभी राहिले. म्हटलं ठीक आहे, झालं ना म्हटलं तुमचं बोलून, आता माझं ऐका. मी तुमच्याकडे आले कारण तुम्ही ह्या जिल्ह्याचे प्रमुख आहात म्हणून. पण तुम्ही ह्या जिल्ह्याचे पोलीस प्रशासनाचे प्रमुख आहात, पण तुम्ही अख्ख्या नियंत्याचे, अख्ख्या जगाचे प्रमुख नाही आहात म्हटलं. हे माझं स्टेटमेंट त्या सरांना होतं, पोलीस आयुक्तांना आमच्या जिल्ह्यातले. तुम्ही देव तर नाही आहात. मी एक मनुष्य रूपात आहे जी तुमच्याकडे माझी फिर्याद घेऊन आले. तुम्हाला नाही करायची माझी मदत, मी आणि माझा परमेश्वर भक्कम आहे, मी बघेल म्हटलं काय करायचे ते, आणि तुम्हाला कळेल की माझी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला. येते म्हटलं मी. हे माझे स्टेटमेंट सरांना होते. मी निघणार, सर मला म्हणता 1 मिनिट. मग सर उभे राहिले, बस म्हणे, पाणी पी. मग मी पाणी पिले. त्यांनी मला पुढे एकही शब्द विचारला नाही, एकही नाही. मी त्यांना एवढंच म्हटली होती की मी आणि माझा परमेश्वर बघून घेईल, मी तुमच्याकडे फक्त तुम्ही जिल्ह्याचे पोलीस प्रशासनाचे प्रमुख आहात, तुमच्या हातात काही गोष्टी असतात म्हणून आले होते, तुम्हाला नाही जमत आहे, मी इथून येते म्हटलं, माझं एक काम झालं आहे. त्याच्यानंतर ही सगळी घटना घडली. त्यांनी मला पाणी दिलं. त्यांनी माझ्या देखत लोकल पोलीस स्टेशनला फोन केला. लोकल पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांनी सांगितलं अशी अशी मुलगी येईल, तिचा काय जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्या दिवशी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस लोक माझी वाट बघत होते की वरून हा फोन आलेला आहे आणि आपल्याला या मॅडमची केस आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर मला तुम्हाला सांगायचं काय की काही ठिकाणी आपल्याला मार्ग माहिती असतात पण मार्ग भेटत नाही. बरं, मी आज जरा विस्तृतच बोलते या सगळ्या गोष्टीबाबत, कारण लॉंग टर्म आपले जर
हितसंबंध चांगले राहणार असतील तर ह्या गोष्टी तुम्ही पण जाणून घ्यायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, एखाद्या स्त्रीचं किंवा एखाद्या मुलीचं मन, म्हणजे एखादी मुलगी तुम्हाला आवडत असेल तर कोणत्या पद्धतीने तुम्ही तिच्यासमोर जातायत आणि कोणत्या पद्धतीने, म्हणजे तिचं कौतुक करून, दिसण्याचं कौतुक करून की जोर जबरदस्ती करून तिचं मन तर नंतरचं येतं की तुम्ही बळजबरी करताय. माझ्या दृष्टीने ना एखाद्या मुलीचं आधी मन जिंकलं ना की कदाचित ती तुम्हाला हो म्हणेल. जर तुम्ही ह्या आविर्भावात असाल की मी दिसायला स्मार्ट आहे, मी श्रीमंत आहे, मी पोस्ट होल्डर आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मला कोण नाही म्हणणार आहे, हां, तर ही कोणत्याच गोष्टीचं गोष्ट ही बाळगायची नसते. हां, मला तुम्हाला मुलांना, पुरुषांना हेच सांगायचं आहे की एखाद्या मुलीचं मन जिंका आधी, कदाचित ती हो म्हणेल तुम्हाला. हां, वेगळ्या मार्गाने तुम्ही जातायत, कसं शक्य आहे मला नाही माहिती मुलींना कोणत्या टाईपचे मुलं आवडतात, पण माझी पॅरामीटर्स माझ्या आयुष्यात ठरलेले आहेत. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणत्या टाईपच्या पुरुषांचा मी रिस्पेक्ट करते, त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट असते तो पुरुष त्याच्या बायकोशी कसं वागतो. त्याच्यावरून माझा क्रायटेरिया ठरतो की हा कोणत्या टाईपचा पुरुष आहे. 4 चौघांमध्ये तो त्या स्त्रीशी कसं वागतो, तो तिच्याशी प्रामाणिक आहे का, या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट ती. बरं, त्याचं लग्न झालेलं नसेल, त्याला मैत्रीण असेल तर त्याच्या मैत्रिणीप्रती तो किती प्रामाणिक आहे. ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी फार मॅटर करतात. बाकीच्या गोष्टी तर आहेच, निर्व्यसनी असणं, त्याच्यानंतर दिसण्याच्या गोष्टी सुरू होतात. दिसणं माझं सगळ्यात शेवटी आहे, पण तुझं नेचर कसं आहे बाबा, ह्या गोष्टी स्टार्ट होतात त्याच्यानंतर. आणि मला हेच सांगायचं आहे बाबांनो, तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड असेल तिच्याशी प्रामाणिक राहा, तुम्हाला तुमची बायको असेल तिच्याशी प्रामाणिक राहा. कोणीच नसेल तर तुम्ही अभ्यास करा. ज्या गोष्टी ज्या वयात जेव्हा येणार आहे ते आपल्याकडे येणार असतं. तुम्ही भरकटत फिरू नका या गोष्टींसाठी. आणि मुलांमध्ये काय पाहता हेही मला माहिती नाही. तुम्ही जर त्याचा पैसाच बघत असाल, फिजिकली फिट तर प्रत्येकाने राहावं, पुरुषांनीही राहावं आणि महिलांनाही राहावं. तर काय एका गोष्टीचं एक गोष्ट नाही येते की फक्त स्त्रियांनीच किंवा पुरुषांनी. फिजिकली फिट प्रत्येकाने राहावं. फिजिकल अपीअरन्स पण महत्त्वाचा असतो. पण एखादी व्यक्ती बाह्यतः आज खूप सुंदर आहे आणि मन तिचं एकदमच घाण आहे, तर मग ते बाह्य सुंदरतेला पण काहीच अर्थ राहत नाही जर त्याचं मन सुंदर नसेल. या मताची मी आहे. आणि अजून एक गोष्ट, खूप ठिकाणी अशी वाचते की शहरातल्या ज्या मुली असतील, शिकलेल्या मुली असतात, त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते. आज विषय निघाला आहे तर मी बोलूनच घेते. तर मग त्यांना घरातली कामं येत नसतील, मग त्या सासरी नीट राहणार नाही. मी तुम्हाला माझ्यावरून सांगते, मी शहरातली आहे. लुकवाईज मीच आता म्हणते ठीक आहे मी ठीकठाक. मला लहानपणापासून कॉम्प्लिमेंट्स मिळतात म्हणून मला या गोष्टी बोलायच्या नव्हत्या, मी बोलते. पण मग ज्या मुली शिकलेल्या आहेत, ज्या दिसायला पण चांगल्या आहेत, मग त्या संसार नीट करणार नाहीत किंवा मग त्या घरातली कामं करणार नाहीत, बाकीचं नीट बघणार नाहीत, त्यांच्यावर बाकीचे लांछनं का लावले जातात. का एखादी मुलगी सर्वगुण संपन्न नसू शकते. तुम्ही हे जे थॉट्स असतात ना, काही चुकीचे पायंडे पाडलेले असतात, हे मला आवडत नाही. त्यामुळे मी बोलणं टाळते बाकीच्या गोष्टी. पण आज मला बोलणं भाग पडलं या सगळ्या गोष्टींसाठी की एक मुलगी, मी तुम्हाला, आणि पुन्हा मग गावाकडची मुलगी आणि शहरातली मुलगी, मला काही घेणं देणं नाही या गोष्टींचं. व्यक्तिपरत्वे बदलतात. एखादी गावातली मुलगी पण, म्हणजे आता हे तर मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, गावाकडच्या मुलींना शहराकडच्या मुलींना पेक्षा जास्त माहिती असतं मेकअपचं, हेअरस्टाईलचं. मी तुम्हाला सांगते, जन्माला आल्यापासून हे मेकअपचं सामान मी कधी पाहिलं, आत्ता जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता ना राज्यसेवेचा, तेव्हा मी म्हटलं थोडा लाईट मेकअप करू, तेव्हा मी सामान खरेदी केलेलं आहे. आता हे मी तुम्हाला खरं सांगते. बाकी मेकअपचं स्थान माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत नव्हतं. तुम्ही माझे गोव्याचे व्हिडिओ पाहिले आहात,
कशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवले आहेत. गोव्यासारख्या ठिकाणी मी फिरते आहे. माझे व्हिडिओ बघा. मी सकाळी तोंडाला तिथे मेकअपचं सामान तर आम्ही नेलं पण नव्हतं, कारण हे मेकअप करून फिरणं ही कन्सेप्ट मला आवडत नाही. हा तुम्ही ओकेजनली करा जर तुम्हाला कुठे फंक्शनला जायचं आहे, पण कंटाळवाणी गोष्ट असते सारखं सारखं तोंडाला थापून राहणं एखादी गोष्ट, ही मला लहानपणापासून आवडत नाही. ओरिजिनल बघायचं आहे तुम्हाला, माझे शॉर्ट्स आहेत ते ओरिजिनल आहेत. हां, नंतर ही गोष्ट कोणती, गोव्याचे व्हिडिओ टिपिकल ओरिजिनल, जी मी रिअल दिसते ते आहे. की सकाळी पावडर लावून गेलेली असते, दिवसभर फिरता फिरता ती पण निघून जाते. मला कुठेतरी व्हिडिओ बनवायचा असतो. काही काही व्हिडिओ मी रेनकोट घालून बनवले आहेत का, मी करू नव्हती शकत. केस मोकळे सोडून, थोडासा मेकअप करून, थोडीशी तयार होऊन, एवढा वेळ पण नसायचा माझ्याकडे. एकदा त्या स्पॉटला उतरलं की घरचे महिन्याचे पटकन व्हिडिओ करून घेते, त्यांचे फिरायचे, मी पटकन इकडे आयसोलेट व्हायची आणि व्हिडिओ बनवायची. कोणी बघितले नसतील तर जाऊन बघा. काही काही व्हिडिओला शेजारीच बसलेले असायचे माझ्या घरचे. याच्यावरून मला सांगायचं काय. बरं ठीक आहे, माझं बोलून झालेलं आहे. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे की मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देणार होती आणि मी तुम्हाला याच्यावर व्हिडिओ बनवणार होती की तुम्ही कोणत्या स्पॅनमध्ये कॉल करा, काही रिस्ट्रिक्शन असतील, कधी कॉल करायचा कधी नाही करायचा, याच्यावर ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवणार होती. पण ती कमेंट आली. ॲक्च्युली मी देऊ शकते, पण ज्या सरांनी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे मला राग येण्यापेक्षा दुःख झालं की ही व्यक्ती अशी वागू शकते. राग आला ती गोष्ट वेगळी. हां, आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या दृष्टीने एखादा मुलगा एखाद्या मुलीला लव यू म्हणत असेल, माझ्या दृष्टीने त्या शब्दाचा अर्थ फक्त आणि फक्त, तुम्ही कोणत्या दृष्टीने घेता हे मला माहिती नाही, माझ्या दृष्टीने फक्त आणि फक्त त्या शब्दाचा अर्थ लग्न एवढाच होतो. 10 जणींना तुम्ही लव यू म्हणत फिरत असाल आणि मला बोलण्यासारखं काही ठेवतच नाही तुम्ही लोक. म्हणजे बरं, ही गोष्ट मी पूर्वीच बोलणार होती शॉर्ट्स व्हिडिओला जेव्हा कमेंट आल्या माझ्या, पण मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण कशाला उहापोह करायच्या एखाद्या गोष्टीचं, त्यामुळे मी इग्नोर केले. पण अशा पद्धतीने जर ह्या गोष्टी होत असतील तर बघा सर, आणि असं समजू नका मी तुमची कमेंट दाखवू शकत नाही. मी ती कमेंट 100% दाखवू शकते, अजूनही आहे माझ्याकडे आणि झाली माझी दाखवून ज्यांना दाखवायची त्यांना. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचं आयुष्य सुधरून घ्यावं, तुम्ही मोठे अधिकारी व्हावे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर. नसेल करत तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमचं आयुष्य घडवा. आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदला. तुमच्याकडून तर अजिबातच नव्हती मला ही अपेक्षा, कधीच नव्हती. बरं ठीक आहे, मी ॲक्च्युली मला हे लेक्चर कंप्लीट करायचं होतं. आता एवढ्या ह्याच्यात मी 1 पेज कंप्लीट करून घेते. आणि ठीक आहे, मी जास्त वेळ बोलली, अर्ध्या तासाच्या वर बोलली, तुम्ही स्पीड वाढवून ऐका, पण ह्या गोष्टी सांगणं 100% गरजेचं होतं आणि राहील भविष्यात पण. ठीक आहे, तर अजून एक सांगायचं आहे की 3 दिवस मला अजिबातच वेळ नाही आहे. तरी मग मी म्हटलं की मी ही नोटिफिकेशन टाकणार होती तुम्हाला की 3 दिवस एकही व्हिडिओ येणार नाही, आला तर करंट अफेअर्सवर येईल. हां, अशी लिंक मी असा मेसेज तुम्हाला टाकणार होती. आणि पुन्हा सांगते, मेसेज टाकल्यानंतर त्या मेसेजला लाईक करत जा, कारण मग मला कळतं की तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मग मी हा विचार केला की अरे 3 दिवस एकदम गॅप देण्यापेक्षा आपण वडीत वड काढून, वेळात वेळ काढून तरी एक लेक्चर तरी टाकूया. मग बाकीचे लेक्चर्स येणार की नाही ते डिपेंड्स ऑन म्हणजे माझं टायमिंग कसं ॲडजस्ट होतं ते. आणि त्यात मला लेक्चर घ्यायचं होतं, मी प्रिपरेशन पण चालू होतं माझं. हे तर एक लेक्चर तर माझं हेच अर्ध्या तासाचं झालं असतं, 20 मिनिटाचं तरी झालं असतं. तर आत्ता मी तुम्हाला एवढंच सांगते की आत्ता पुढे घ्यायचं का नाही, इथे मीच जरा द्विधा मनस्थितीत आहे. तर ठीक आहे, आपण आता जे मी शिकवणार होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण तुम्ही हा व्हिडिओ
बघणं तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अशा काही कमेंट करू नका. आणि म्हणजे माझ्यासाठीच नाही, ऑल ओव्हर सांगते मी तुम्हाला. आणि फोकस ऑन स्टडी ओनली आपण. हां, तर मग मी बघा जमलं तर मग मी एक व्हिडिओ सरळ सेवेचा आणेल 3 दिवस, नाहीतर मग करंटचे आले तर येतील, नाहीतर मग 3 दिवस गॅप राहील, आज उद्या परवा. आज एक व्हिडिओ 100% येईल, कारण हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच घेतला होता की मी तुम्हाला हे सगळं सांगेल. हे सगळं मला घ्यायचं आहे. आता याच्यानंतर एक व्हिडिओ येईल, पण हा व्हिडिओ बघणं तुम्हाला मस्ट आहे. धन्यवाद.